आता बातमी आहे नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनामधनं। अधिवेशन काळात विधान भवन परिसराला टुरिस्ट स्पॉटचं स्वरूप आलेलं असतं। अर्थात तिथे सर्वसामान्यांना शिरकाव करता येत नाही, त्यासाठी अनेक दिवे पार करावी लागतात। पण नेत्यांचे चहापेक्षा किटली गरम कार्यकर्ते मात्र इथे झुंडीने असतात। कुणीही येतंय, कुठेही जातंय, कुणी रेड कार्पेटवर फिरतंय, कुणी फोटो सेशन करतंय, असा सगळा सावळा गोंधळ असतो। त्याची परिणती म्हणजे विधान भवनात झालेली हाणामारी। या घटनेनंतर तिथली सुरक्षा व्यवस्था खडबडून जागी झाली, ज्याचे परिणामही दिसले आहेत। पाहूया। विधान भवनाच्या बाहेर वेगळंच चित्र दिसलं। सुरक्षा व्यवस्था जास्तच कडक झाली। प्रत्येकाचा पास बघूनच आत सोडलं जाऊ लागलं। नियम पाळण्याची सवय सुटलेल्यांना हे एक अप्रूपच होतं, पण नियम पाळणाऱ्यांनाही त्याचा फटका बसला। अधिवेशन काळात वाढणाऱ्या गर्दीवर भास्कर जाधवांनी चिंता व्यक्त केली। रेल्वेत जितकी गर्दी नसते तेवढी अधिवेशनात असते, असा टोला त्यांनी लगावला। पैसे देऊन पास विकत मिळतो असा आरोपही त्यांनी केला। तर पासेसवर निर्बंध लावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी केली। या वेदना व्यक्त करण्याच्या पलीकडे आमच्या हातामध्ये काही नव्हतं। मागच्या अधिवेशनामध्ये एका पेपर मधली मी बातमी पण वाचून दाखवली होती की एक पास केवढ्याला विक्री होती अशी पेपरला बातमी आली। याच्यावर काही गांभीर्यानं निर्णय करण्याच्या ऐवजी त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यावर गरम झाले होते, भडकले होते। काय झालं पुढं? काल थोडक्यावर वाचलंय, थोडक्यावर भागलंय। भविष्यामध्ये जर ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल। अनिल परबांनी हाच मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला। आयनॉक्स थिएटर जवळ पास विकले जातात असा गंभीर आरोपही त्यांनी केला आणि प्रतिज्ञापत्रावर नाव लिहून देण्याची तयारीही दाखवली। यावर शंभूराज देसाईंनी कारवाईची ग्वाही दिली। तर आज दुपारपर्यंत आम्ही नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकते, कसे पास विकले जात आहेत, त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, कुठून पैसे भरले जातात, कोणाकडे जातात, पहिल्या गेटमध्ये किती द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात। आमची ही इच्छा नाहीये। तुम्ही का आम्हाला उचकवताय याच्यामध्ये? कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे। केवळ असं भडक वक्तव्य करायचं आणि या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी द्यावं, त्यांनी पुरावे द्यावे, त्यांनी नावं द्यावी, त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, त्यांच्याकडे छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल, सगळं त्यांनी द्या। आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे। तर अध्यक्ष आणि सरकार यावर काय कारवाई करणार याची उत्सुकता होती। विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला। हाणामारी करणाऱ्यांच्या वर्तणुकीची जबाबदारी त्या सदस्यांची म्हणजे आमदारांची होती असं सांगत नीती मूल्य समिती गठीत करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला। या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे। चूक कुणाची, कोण बरोबर हा मुद्दा गौण आहे। अशी मुजोरी आपण कायद्याच्या वर आहोत ही मगरुरी कमी झाली नाही तर सुरक्षा वाढवून काय होणार? लोकप्रतिनिधींना आपल्या जबाबदारीचं भान नसेल तर कार्यकर्ते बेजबाबदार बेलगाम वागले तर दोष कुणाला द्यायचा? विधान भवनातील हाणामारीच्या लाजिरवाण्या घटनेतून नेते कार्यकर्ते थोडे तरी भानावर येतील हीच आशा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।